श्री स्वामी समर्थ. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे. नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यान, धारणा, मननचिंतन याला फारच महत्त्व आहे. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल. श्री स्वामी समर्थ.